राम राम मंडळी, गावाकडच्या टेस्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, मावशीच्या हातच्या रोज नवनवीन पदार्थ, जुन्या पद्धतीचे पदार्थ आपण बघतोय. त्यामुळे कसं जेवणाला आणि खाण्यापिण्याला एक वेगळीच टेस्ट आणि वेगळीच मजा आता येते बघा. आणि म्हणूनच का नाही, हा सुद्धा एक असा एक पदार्थ असणार तो खास तोंडी लावण्यासाठी पदार्थ असणार आहे. तर ते काय पदार्थ आहे का नाही, आता मावशीच तुम्हाला सांगाल बघा. ह्या हिरव्या मिरचीचं ताक लावून मिरची तोंडी लावायला. हां, म्हणजे ताक मिरची असणार आहे. ताक मिरची. हां, म्हणजे कसं होतं माहिती आहे का मंडळी, घरात एखादा माणूस आजारी वगैरे असल्यावर त्याला तोंडाला काही चवच येत नसते, काही खाल्लं तरी त्याला खाऊच वाटत नाही. म्हणून अशा वेळी का नाही, म्हणजे आजारी असू दे नाहीतर नसू दे, पण तोंडाची चव मात्र वाढवणार हा पदार्थ आहे बघा. म्हणूनच का नाही, मावशीला म्हणलं आज हो देच एकदम जुन्या पद्धतीचं मावशीच्या एका खास शैलीमध्ये आता ह्यो ताक मिरची आज आपण रेसिपी बघणार आहे. आणि शेवटी याचा आनंद घेणारच आहे. कसं असणार टेस्ट तुम्हाला बघायला मिळेल. चला करूयात आता रेसिपीला सुरुवात. होय होय होय, चालतंय. ताक हिरवी मिरची आपल्याला करायचं आहे. आणि हे बघा, हे मिरच्या घेतल्यात, आता धुवून घेऊया आपण. मिरची पहिल्यांदा धुवून घ्यायचं. तर आता मिरची धुवून घेऊया. आणि ही मिरची कुठलीही असली तरी चालते, असं जाडच पाहिजे पातळच पाहिजे असं काही नाही, कुठलीही चालते मिरची. फक्त त्याला आपलं ताक लावून करायचं आपल्याला. आता ही मिरची आपण चिरून घेऊया. आता हे कसं चिरायचं बघा, हे बघा असं चिरायचं. याला ह्याला मोडलं तरी सुद्धा चालतंय. मोडून आपण चिरून घेऊया. लय लांब लांब असतात ना मिरच्या, असं चिरायची मिरची. ह्यात आत आपलं सगळा मसाला गेला पाहिजे की. मिरचीचं वगैरे तोंडी लावायला केलं का नाही, माणूस जेवायला बसले की अनेक थोडी भाकरी, म्हणजे ज्यादा अर्धी भाकरी ज्यादा खाते माणूस. एका भाकरी खायचे आणि अर्धी भाकरी ज्यादा खाते माणूस तोंडी लावायला वगैरे असलं म्हणजे. हे बघा, आम्ही अगोदरपासून खात आलो म्हणून आम्हाला माहीत आहे. आत्ताच्या लोकांना असलं काय खाणंच माहीत नाही. आणि हे खाल्लं की नाही शरीराला चांगलं असतंय. तोंडी लावायला काय नाही पाहिजेच. आत्ताची पिढी खात नाही म्हणून त्यांचं शरीर सुदृढ राहत नाही. आम्ही अगोदरपासून खाल्लेलं आहे. हे असलं खाल्ल्याचं सुख आत्ताच्या पिढींना माहीत नाही. आणि बाहेरच्या लोकांना तर माहीत नाही ह्याच्यातलंही सुख आहे. असं चुलीवरचं करून खायचं, असं तोंडीला हरक नमून पदार्थ मिळतं खायला. आत्ताच्या लोकांना मिळत नाही, अगोदरच्या लोकांना मिळतंय. आणि ह्याच्यातलंही सुख आहे. हे बघा सगळी चिरून झाली. हे बघा सगळी चिरलेलं आहेत, चिरून झालेलं आहे. तर आता चूल पेटलेलं आहे बघा. आता कढईत ठेवूया आपलं. तरी मिरची चिरून घेतली आहे. मिरचीला लागणारं साहित्य जिरं, हळद, मीठ आणि लसूण आणि हे ताक. कढई ठेवल्या, कढईमध्ये तेल टाकले, तेल काढले. आता जिरं टाकले, 1 चमचाभर जिरं घेतले. लसूण चेचायचं नाही, तसंच टाकायचं आपूट. आणि त्याच्यामध्ये ह्या मिरच्या घालायच्या. लई ह्याला डाग पडूसपर्यंत भाजू द्यायची नाही मिरची. तर आता हळद घेतलंय आणि मीठ. कसं जिरं लसूण कसं छान वास सुटलाय बघा. लसूण चेचलो नाही, तसंच टाकलं आपूट लसूण. आता त्याच्यामध्ये ताक घालायचं.
आता झाकायचं ह्याला. बराच वेळ झालं मिरचीमध्ये ताक घातले. आता बघूया तर त्याला. बघा हे तयार झाले. आता हे झाले हे तयार. बघा हे ताक सगळं आटलं मिरचीमध्ये. बघा मिरचीचा कलर कसा बदललाय आणि पूर्ण ताक ह्याच्यामध्ये जाऊन आत मसाला बसलं पाहिजे ह्याच्यात. मीठ, हळद आणि ताक. हे बघा कसा कलर आलाय. पूर्ण मिरची या ताकामध्ये शिजली आहे. आंबट पूर्ण मुरलंय त्याच्यामध्ये. तर हे तयार झालेलं आहे. हे बघा. बघा हे तयार झालेलं आहे. आता हे प्लेटमध्ये काढूया. तर मिरची मगाशी ताक दही घालून मिरची केलेलं ते बघा तोंडी लावून बघ बघ बाबा कसं झालंय. तर मंडळी मस्तपैकी का नाही तोंडी लावण्यासाठी मावशीनं हे मिरची आणि दही एकत्र करून दिलेलं आहे. मस्त दिसायला लागले. आता टेस्ट करून बघूया. हा एकदम आंबट ते तिखट मस्त लागले मावशी. छान लागायला लागले. हे बघा मंडळी मस्तपैकी नाही दही घालून बनवलेली मिरची आहे. मावशी चवीला एक नंबर लागाले. लागले. होय. दह्यामुळे आणि देशी लसणामुळे अजून चव आलेला. होय होय. आणि तिखट तर अजिबात लागत नाही. हां म्हणजे अशा पद्धतीने नाही तुम्ही पण नक्की मिरची बनवा. घरात काय नसलं तरी चालेल पण असलं पाहिजे बघा. मला तरी आवडलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करा आणि ही पद्धत कशी वाटली ते पण कमेंट करा. अशाच पद्धतीचं अजून काही वेगळं रेसिपी पाहिजे असेल, वेगळं पदार्थ बघायचं असलं तर नक्की कमेंट करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.